शिवा, काय करू राहिला इकडे? मा तू आहेस का इकडे? ते पाय तू आई आली. काय बरं? ते पाय आई आली. हवा इकडे हवा मी. आवाज दे बरं याले. दे बरं आवाज. शिवा, ये इकडे. हा ते पाय तू आई आली. जाय बरं. सुचू देत नाही बाई निरा. मलाच करू दे म्हणते. ह्यालेच लय येते समज. जाय ते तू ये आली. काय झालं? काय करून राहिला? आजीला त्रास देत आहे ना? अवा माय बाई, दीदीला सारा घरात शोधणं चालू आहे. त्याला वाटते इतके जण होते कुठे गेलेले. दीदी दिसून नाही राहिली, सावनी दिसत नाही. इकडे जाते दीदी. त्याला वाटते आता दिसत नाही. यात समजत काही नाही, विचारता येत नाही. कुठे गेले सगळे जण? जाते फक्त पाहून राहिले इकडे तिकडे. लढते फिशी. त्याला वाटते कुठे गेलेले. कोण काही राहिलं नाही त्याला कसं विचारावं म्हणून. दीदी भूर गेली ना. हो दीदी येते. आपण चाल तिला आवाज देऊ आपण. दीदी गेली गावाले. बाबूले नेलं नाही. बाबूने जेलच राहिला आणि चालले गेले सगळे पाहुणे. आणि बाबूने जेलचा नाही जेलत. गावा गेले समजे जण. भूर गेले. ओले बापाले, भूर गेले सगळे. शिवमले घरीच ठेवलं. सगळं घरात पाहू राहिलं. ती कोणी आलं त्याला वाटते एवढं सगळे जण होते. कुठे गेले असं वाटून राहिलं त्याला काही. जाय त्याला काही खाऊ घाल. जेवला नाही तर झोपेतून उठला. अतिच आहे माझं बसेल. इकडे जाते तिकडे जाते पाहते. मला बोट धरून नेते. त्याला वाटते मला दाखव हे बाकीचे कुठे गेले. अरे बाबू. चल जेवण करते का बाबू? काय खाते? तेलबीट पुढे देऊ का? आई यानं दुपारी भात खाल्ला का? हो दुपारचा भात खाल्ला का ना. आता उलचे काही मुरमुर दे ना. पोळी खाणारे नाही तो आता. पोळी खाता का बाबू? तेल मीठ पोळी. लोणचं पोळी असं मस्त खाते हो. देत जाय त्याच्या पोळीला उलसाक लोणचं लावून. काल मी मस्त लोणच्याचा भोगरा लावला उलसाक. आवडीनं खाल्ला. छान कसं लागे रे काल? छान है ना. लाव जाय उलसाक. काही नाही होत उलसाक तिलसाक लावला तर. उन्हाळा आहे. आंब्याच्या लोणच्याचा उलसाक भोगऱ्यानं काही नाही होत. सुरूच लागते. गेले ते सगळे गावाले. सगळेच गेले. दीदी गेली. सरेच गेले. चल मा संध्याकाळी म्हटलं आम्ही दोघे जण जायला नाही घरी. माय कुठे चालली माय बाई? अव ते तुझ्या ओळखीची नाही. ते शाळेच्या अंग घर आहे की नाही त्याच्या घरी पूजा आहे. तर मग तिने जेवण ठेवलं. ती दुपारची पूजा झाली आणि त्यानं संध्याकाळचं जेवण ठेवलं. जसे आता लोक वावरात जातात, कोणी कुठे जाते तर घरी राहत नाही, तर म्हणून संध्याकाळचं जेवण ठेवलं. आम्हाला दोघांनी आवतो नाही. ते म्हणे आईली घेऊन येजो. मी म्हणलं काही येणार नाही आई. तू काही येऊ नको. एवढं का आपल्या जवळचं नाही ते. तू त्याला घरीच करतो काही आणि लगे घरीच जेवजो. आम्ही दोघं जण जाऊन येऊ. बरं चालते ना मग. मला काही करावं लागत नाही. मग सकाळूनच आहे मला. मग त्याच्यातच होते मला. मी काय अकलेसाठी रांधात बसतो. मग येले मिशीन काय तू जातं का पंक्तीत जेवायले? पंक्तीत जेवायला जाते बाबू. त्याला किती दिसून राहिला. हो भूर जाते. बाबू भूर जाते. मग सगळे जण येतात. याद येऊन राहिली समजायची. पण का हे याचे काका येतील का जेवायले? त्याचं काय माहित बाई. ते म्हणे ते तसं सगळ्याला सांगितलं तिनं. पण तीच ना भाऊ मग घरी नव्हती. आली की सांगतो ना, विचारतो ना येतात का आता. नाही येतील तर मग त्याचं घरी करजो तू काही. हो मग तेच म्हणलं जवाई बुवा जेवायला असतील तर मग तालाच स्वयंपाक करतो. आणि ते जर येतील तिकडे जेवायला तर मग काल एकटीसाठी मी करतो. नाही येतील तर मग लाईने जवाई बुवा मी जेवतो. आम्ही घरी काही करतो. आम्हाला भाजी पोळी. आता पाहुणे असले जेवायला तर मला भाजी पोळी करावंच लागेल ना. मीना हा तर ती अनिलच्या घरी रात्री जेवायला चालशील तर काही घ्या लागेल का आपल्याला? जसं आता तसं घराचं पूजा आहे ती. जशी आता घर बांधलं म्हणून केले जाणते पूजा. तर समजा शॉर्टकट म्हण का कसं म्हण, पण वास्तूच आहे की नाही ते. तर मग काय द्यावं लेख नाही. अवा मी विचारलंय बाकीच्या इले. ते पाकिटात पैसे देऊन राहिले. इमलीनं 100 रुपये टाकले. मनकरणानं 200 टाकले असं. आणि त्या बाईले ब्लाउज पीस असं देऊन राहिलं. मी म्हटलं आपण तसंच देऊ. आता पाकिट तर नशीन आपलं. आज आपल्या घरी कुठे पाकिट. तर गावातल्या दुकानात आहे का तिकडे पाकिट असलं तर फार सुद्धा पाकिटात टाकून दिलं जातं. साजरे दिसते.
नसतील तर मग हातात देऊन द्या लागतील. त्या बाईले ब्लाऊज पीस देतो मी आणि तिच्यावर ठेवून देतो. काय झालं? कुठे चालले बापा? अरे ते अनिलनं घर बांधलं की नाही, तर त्यानं पूजा केली. आज सकाळची पूजा होती त्याची. आणि संध्याकाळी त्यानं गावातले स्वप्नेली जायला सांगितलं. तर म्हणलं मग आता रिकाम्या हाताने जाणं साजरं दिसते का? म्हणून तेच म्हणून राहिलं तिले की काय घेतो. 2 लाख रुपये द्यावा आहे की नाही? आणि कृष्णा भाऊ तुम्ही चालसान ना जेवायला? तिला सांगलं ना, समजा जण या म्हणे. नाही नाही मी नाही येणार. मी मी घरीच जेवील. मामीजी काही सकाळचं असलं तरी चालते आपल्याला, काही टेन्शन घेऊ नका. पण मी काही येणार नाही. तुम्ही दोघं जाऊन या. तो मनानं काऊन येत नाही? चालणं सांगलं ना त्यानं समजे इलेच. नाही भाऊ, ते जाऊ दे. तू न वहिनी जा ना. आता कायच आहे. हा, जा तुम्ही दोघं जण. आणि ते काय 200 रुपये देतात त्याच्यापेक्षा मग एखादा काही फोटो गिटो आणा लागत होता, काही काही एखादं छोटस बाउल शेट, सरबताचे प्याले, तेच आणले असते तर तेवढ्यातच झाले असते ना. वस्तू काही ना काही दिल्यासारखं वाटलं असतं. पैसे काय, पैसे खर्चातच जातात. वस्तू दिली तर आठवण राहते. बरोबर आहे कृष्णा भाऊचं. खरंच व सरबताचे पेले तर भेटत होते 200 रुपये लोक. पाय आमच्या तर डोक्यातही नाही आलं. कृष्णा भाऊच्या तरी मनात आलं की असं करा. आणि जाऊ द्या आता कुठे वक्तावर. हे आपले फाट्या गेट्यावर नाही काही असं नाही दुकान गिकान काही. हे, तर ते कोणतं दुकान आहे बे? तर ते नाही भेटत. जाऊ दे. काय 200 रुपये ते पाहतो ना मी त्या सुभाषच्या दुकानात ते पाकिट आहेत का ते पाकिट असले की पाकिटात टाकून देतो. तू तिच्यावर नाव लिहून देतो. नाव लिहून देतो साजरं. मग ते पाकिट दिल्या जाते. 201 रुपये टाकून दे. का रे? उय कोण तोंडावर कोण 12 वाजले? झोपला होता वाटते. नाही ना बापा, कोणी दिसून नाही राहिलं ना घरात. सगळे जण चालले गेले. आता लोक घर भरेल भरेल आणि आता एखादा मान रिकामं झालं. आम्हाला कोणी दिसूनच नाही राहिलं. दीदी नाही, आत्या नाही, काकू नाही. म्हणून आता जरासा फुंका येऊन राहिला. अरे उय, चल चल आपण जाऊ पुढ चल. दीदी बुडती. चल चल चक्कर मारून येऊ आपण एक. कृष्णा भाऊ थांब ना, चहा करतो ना. चहाचाच वखत झाला ना, आता कुठे नेतात आले. थांबा आता आधी दाराशी उभे राहा थोडा वेळ. चहा ठेवतो. रश्मी आता माय कुठे गेली सांग. पोरगी कुठे काठावर टाकलं पोरीले. कायच्या रश्मीला डोकसं नाही बाई. रश्मी सांग लेकरू, सांग असं कलंडलं तर नाही का घर. काय डोकसंच नाही या पोरीले. काय झालं आई? काय झालं म्हणतो. पोरगी पाय ना कुठलं खाली. पडली लेकरू खाली तर काही नाही डोकसंच नाही का. कुठे गेलती तू? अहो यायचा फोन आलता ना, इथं आवाज नव्हता येत म्हणून दारात गेलती. बाई इकडे कशी काय आली? इथं मी मधात टाकलं होतं. असा हलगर्जीपणा नको करत जाऊ रश्मी. लेकराच्या अंग अजून तर काहीच नाही. आतून तिथं जरशे हे फुटू दे, टाकता देते तिच्या अंगात. लेकरू उलट होते, पालत पडते, पुढे सरकते. असं गादीवर टाकून जशी गेली तर मग तर बरंच आहे. काही बाबा लेकराच्या अंगावर नाही टाकलं, खाली काही वाकही नाही. त्याची गोदडी, तिची गोदडी कुठे? खाली गोदडी टाका, लेकराच्या अंगावर टाका, काय नाही. जसं काही लस मोठी झाली ते झोपून ठेवते तशीच. काय होतं एवढं अर्जंट? आता सकाळून तर पाहुण्याचा फोन आलता, आता डबल फोन आला कासाठी? तू चिडचिड नको ना बाई. काही नाही, येतो म्हणतात ते घ्यायले. जाऊ दे आम्ही चाललं जातो. ते म्हणतात ते त्याच्या बहिणी आल्या, हे आल्या, भेटी होतात, लेकराच्या भेटी होतात, तर येतो म्हणतात. हो जाय. त्या पाहुण्याला लय घाई झाली माहित आहे मला. बहिणी आल्या, बहिणी आता येऊ नाही शकत का? जाऊ दे बाई जाय. काही फालतू वादाचा मुद्दा करायला पुरत नाही. ठेवलं एवढा दिवस बस झालं. जाय माय घरी काळजी घेजो. आई तू कोण टेन्शन घेत? तुला माहित नाही का माझ्या घरचं वातावरण? मला का ते लोक घरी गेल्यावर काम थोडी करायला लावतात काही का काय? खूप काळजी घेतात ना ते. तुझ्यासारखीच काळजी घेतात माझी. माहित आहे ना माझ्या सासूचा स्वभाव किती चांगला स्वभाव आहे. त्या कधी अंतर देतात काय? तू टेन्शन नको घेऊ ना. तसं नसते ना. जाऊ दे माय. म्हणलं 2 महिने राहिली असते तर लय फरक पडला असता अजून. जाऊ दे माय. आता नादा लावून राहिले. नाही नाही करणे बरोबरची गोष्ट नाही. तुझे बाबाई म्हणत जाऊ दे म्हणत, जास्त ताणून घ्या धरलं तर ते वाटीन की हे करून राहिले. ताणल्यावानी वाटते ते. जाऊ दे जाय माय. आता काही येतात माय मग काही आता बाहेर पणावून चालली तर मग काही जर तयारी नाही करा लागणार का? तयारी काय करत? ते येतात ना 4 वाजता. आमचं सामान भरलं की झालं. कशी आहेस मग? होय रे होय, होय रे होय रे लाल लेकरावानी. आता 2 वाजले 4 वाजता घ्यायला येतात. एवढं मोठं सामान भरणं, बारकं चिरकं बाईचं सामान काय नाही राहत.
आज नाही या लागत म्हणा, सकाळी या. एवढं काय 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 हे नाही लागलं. सकाळी या म्हणा शांततेनं. आता रात्रीच वाला समजा सामान भरतो, तो संग काही करून देतो. हा पायात पणावून चालली नशी पोय धावत अर्ध सामान आधी ठेवा, मग आम्ही घेऊन येतो घरी. नाही लेकराच्या गोळ्या औषधं फाईल समडी ते बरोबर भर. तुमचे कपडे सगळ्या घरात कपडे आहेत, जिथं नाही ते तर भरायला टाइम नाही लागत का? एवढी काय घाई आहे? जाऊ दे आई, येतो म्हणतात येऊ दे. काही नाही होत, राहिलं ना मागे काही सामान तर बाबाला पाठवून दे ना. हा नाही तर मग तेच येतील. हा ते येतील, तू भरून ठेव जो, ते घेऊन येतील. तू एवढं टेन्शन घेऊ नको. काही नाही बांधा लागत माझ्या संग. अव लय शायनी आहेस. हा बायत पणावून तानं लेकरं घेऊन चालली आणि काही नाही बांधा लागत म्हणते. शिदोरी नाही बांधा लागत. हा लेकराला घेऊन चालली. हा पहिल्यांदा चालली तर का असंच असते काय रा? तुम्हाला तर माहिती ना, होय रे होय, तो सासूली समजत नाही काय? हा तर बाई नाही समजत का की 2 वाजता फोन करतो बाबू 4 वाजता घ्यायला जातं? ते बाई काय करणार आहे? एवढं समजत नाही का त्या बाईले? तशी तर भल्ली शायनी आहे. काय करा बाई आईच्या समजावते बाई, जास्त नाही करायला नाही पुरत. आईले सांगतो मी समजावून. जाऊ दे, येतो म्हणतात तर चालले जातो. काय करा लागते? आताही जाणं, 15 दिवसांनी जाणं, 2 महिन्यांनी जाणं. मग आताच गेलं तर तेले वाटेन तरी की मी म्हटलं म्हणून चालले आले. जाऊ दे ना, आता तिथंच काय आहे का? तिथं गेल्यावर का मला का काम करायला लावतात का? मला काय सासूरवास आहे? काही नाही. आई पाय बाईले घे, बाईले ती म्हणतात सरको सामान भरू दे मला आता. तर बाबाले फोन लावा लागेल, ते वावरात आहेत. हॅलो, हा ये जावं घरी, ते पाहुणा घ्यायला येतो म्हणते रश्मीले. हो आता 4 वाजता येतो म्हणतात. हो हो काय करता मग? हो आता भरतून तिचं सामानच भरून राहिली मी. हो या म्हणलं तुम्ही. हो या, हो ठुतो या मग. टोपी घातली बाई ना. दादाही घालते. घाल रे दादा, दादा घाल घाल. हो टोपा घातला. टोपा बापा रे, टोपाही म्हणता येते काय? बस ना म्हणता कोण उभी आहेस? काय ग किती बोर होत आहे ग ताई. बोर काय लिहूया ना, लेकरे जो बस ना. लेकर पान कशी गुण करतात. पान ते टोपी घातली कशी हरी घेऊन राहिला तिले. दादा नाही घातली. हा दोघं घातली. मज्जा. मी घालू बर. हा कशी दिसतो मी? लय चांगली दिसते आत्या, भाषा सारखी. त्या मंदा हाताला घाल बरं बाई. मंदा हाताला घाल जशी टोपी. मंदा हाताचं डोकं लय गरम असते. टोपीनं झाकून घेत जाय म्हणा जरासं. ऊन कमी लागते तर मग डोकं जरा शांत राहते म्हणा. थंड होते डोकं. टोपी गिपी घालत जाय म्हणा जराशी. काय पाहतो? हा पाहिन कशी पाहते. मायसारखीच आहे छत्री. माय छत्री आणि पोरगी छत्री. नाही म्हणा बाई, आत्यासारखी झाली ते छत्री. आईसारखी नाही झाली तिच्या. आई कुठे छत्री आहे? आईले साधी बडी आहे. आत्या हाय छत्री. आत्यासारखी झाली भाषी. नाही आमच्यावर नाही गेली. तुमचेच गुण घेतले सगळे. माझ्यासारखी नाही झाली. मुकी राह ना म्हणता. हो वहिनी मग काय का? आत्या हुशार आहेत तिच्या, म्हणून आत्यासारखी हुशार झाली ते. हो 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 मग काय तर आत्यासारखीच बापा. आत्याने घातली का टोपी? कशी आत्याने टोपी घातली? मग काय तर तिची मम्मी तिच्या पप्पाला टोपी घालते, पोरगी आम्हाला टोपी घालते. काय झालं? काही नाही, ननद भावजाईची जुगलबंदी चालू आहे. कोण कोणाला जास्त ताने मारते. हा वहिनी, मग तुमची हार पक्की आहे. माली बहीण काही कमी नाही पडत. हा मंदा, असे टोमने मार की वहिनी हारलीच पाहिजे. म्हणजे तुला काय वाटते, मी ताने मारते का कुणाला? अरे ते वाटा काय लागते, ते तर तुझी स्पेशालिटी आहे. हा हा चल द्या, मी चाललो बाहेर.